नमस्कार मित्रांनो, आजवर आपण वेस्टेजवर पीक सांभाळणारे व्हिडिओ बनवत होतो, पण आजचा हा व्हिडिओ जरा हटके आहे, कारण आजचा व्हिडिओ हा ब्रीडिंग पर्पजवर आधारित आहे। चला तर जाणून घेऊया। ज्यांच्या पीक फार्म विषयी आपण बोलत आहोत त्यांचं नाव आहे वैजनाथ जाधव। त्यांचं इंजिनियर पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं आहे, पण स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असल्याने आज ते आपल्यापर्यंत पोहोचू शकले आहेत। जाधव पीक फार्म या नावाने त्यांचा फार्म उभा असून ते या ब्रीडिंग पीक फार्मचे मालक आहेत। इंजिनिअरिंग झाल्यावर त्यांनीही इतरांप्रमाणे नोकरी केली, पण मनात एक गोष्ट पक्की होती, स्वतःचं काहीतरी करायचं। जेव्हा ते व्यवसाय शोधत होते तेव्हा त्यांचे लक्ष वेधले ते पीक फार्म कल्पनेने, कारण या व्यवसायात स्पर्धा कमी आहे, नफा प्रचंड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यवसायातून तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत राहून आर्थिक स्वावलंबन मिळवू शकता। 2019 साली फक्त 20 माद्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 900 ते 1000 पेक्षा अधिक प्राण्यांपर्यंत पोहोचला आहे। अनेक अडचणी आल्या, ट्रेनिंग नव्हतं, माहिती नव्हती, फीड आणि ब्रीड मिळवणं कठीण होतं, पण चिकाटी, प्रयत्न आणि जिद्द यांच्या जोरावर ते ही वाट चालत राहिले। आज वैजनाथ जाधव फक्त पीक फार्म चालवत नाहीये, तर अशा अनेक नवोदित उद्योजकांना प्रशिक्षण देतात जे या क्षेत्रात यायची इच्छा ठेवतात। प्रशिक्षण कार्यात ट्रेनिंगमध्ये 50% प्रॅक्टिकल आणि 50% थिअरी असते, कारण कितीही व्हिडिओ पाहिले तरी प्रत्यक्ष अनुभवाला तोड नाही। मित्रांनो, जर तुमच्याकडे थोडीशी जमीन असेल, घर असेल आणि काम करण्याची तयारी असेल तर तुम्ही लाखोंचा नफा मिळवू शकता। एका मादीवर 1.5 लाखापर्यंत फायदा मिळतो आणि फक्त 10 माद्यांपासून सुरुवात केली तरी वर्षाला 8 ते 10 लाख कमवता येतात। सरकारकडूनही या व्यवसायाला मोठा आधार आहे। 30 लाख ते 60 लाख पर्यंतच्या योजना आणि सबसिडी उपलब्ध आहेत। फक्त गरज आहे ती योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची। आज अनेक लोक छोटे मोठे काम करून ऊस तोडणीसारख्या हंगामी नोकऱ्यांवर अवलंबून आहेत, त्यापेक्षा त्यांनी जर पीक फार्म कामाचे प्रशिक्षण घेतले तर तुम्हाला यांच्याकडून विविध फार्मवर काम करण्याची संधी भेटेल, ज्यातून तुम्ही पैसे कमावू शकाल। जाधव यांची गुंतवणूक कोटीची आहे, पण त्यातून मिळणारा अनुभव, नफा आणि समाधान अमूल्य आहे। वैजनाथ जाधव यांची यशाची कथा आपण त्यांच्याच तोंडून ऐकू। चला तर आता आपण त्यांची मुलाखत पाहू। शेतकरी मित्रांनो नमस्कार। आता हा तुम्ही बघितला असेल की का आम्ही हा व्हिडिओ करतोय, तर आम्ही आहे आता पीक फार्ममध्ये, आपण नेहमीच बनवत होतो। तर आता आपण आहे जाधव पीक फार्म, जे की शिक्रापूरपासून जवळच आहे। तर त्यांचे ओनर आपल्या सोबत आहेत। तर मी आलोय पीक फार्मच्या अधिक माहिती। आता आपण जे व्हिडिओ बनवत होतो पहिले ते होते वेस्टेजवर पीक सांभाळणारे। आता हे जे आहेत ते ब्रीडिंग पर्पज आणि कसे पीक तयार करतात इथं आणि त्याला खायला काय देतात ते बघूया। आता इथं जे आहे ते सगळं फीडवर चालणारा हा पीक फार्म आहे, तर बघूया आपण। नमस्कार। नमस्कार सर, माझं नाव वैजनाथ जाधव। सर, तुमचं ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत। इथं व्यवस्थित नाव आणि पत्ता इथला सांगा। सर, आपल्या फार्मचं नाव आहे जाधव पीक फार्म। माझं नाव, मी ओनर आहे वैजनाथ जाधव आणि इथला पत्ता शिक्रापूरपासून 3 किलोमीटर पुढे आहे, कोंडापुरी म्हणून गाव आहे। कोंडापुरी हद्दीमध्ये आपला हा फार्म येतो। बरं, आपल्या फार्मवर टोटल किती आहेत ॲनिमल्स? सर, हा जो आहे हा ब्रीडिंग ॲनिमलचा फार्म आहे। इथे जवळपास 700-800 ॲनिमल आहेत, 100 माद्या आहेत आणि त्यांचे छोटे 1 महिन्याचे पिल्लं आहेत। बरं, टोटल जे तुम्ही इथं पीक फार्म केलेलं आहे, सगळ्या फार्म तुमच्या 800-700 म्हणताय तुम्ही, तर हे सगळे कधीपासून आहे आणि काय प्रवास कसा काय याकडे कसं काय वळाला या व्यवसायाकडे? सुरुवातीला इंजिनिअरिंग झाल्यानंतर काहीतरी आपल्याला बिझनेसमध्ये करायचंच ठरवलं, पण घरच्यांचा प्रेशर 1 वर्ष जॉब केला। जॉब नंतर मग ठरवलं की काहीतरी बिझनेसमध्ये करायचंय। मग गाई म्हशी आणायच्या पंजाबवरून, हरियाणाहून, दुधाचं करायचं। पण ज्यावेळेस सर्चिंगमध्ये होतो त्यावेळेस लाईव्ह स्टॉकमध्ये सगळ्यात प्रॉफिटेबल बिझनेस कोणता आहे ते बघितल्यानंतर मला पीकचं हे दिसलं। पीकचं आणखी एक कारण होतं की कॉम्पिटिशन कमी आहे। बरं, ह्याचा जो ग्रोथ रेट आहे, जो वजन वाढीचं प्रमाण आहे तो जास्त वाढतो शेळ्याच्या तुलनेमध्ये, पिल्लं द्यायची क्षमता जास्त आहे, त्यामुळे मग 100% ठरवलं की आपल्याला पीक फार्मच करायचं आहे। बरं, मग पीक फार्म ज्यावेळेस तुम्ही केलं त्याचं ट्रेनिंग वगैरे काय घेतलं का आणि कशी सुरुवात केली? सुरुवातीला काय अडचणी आल्या आणि हा जो व्यवसाय वास येतो वगैरे सगळ्यांचं म्हणणं आहे? आता तुम्ही बघू शकता, तुम्ही आहात, तुमची टीम आहे इथं, स्मेल नावाचा कुठला प्रकार नाहीये, कारण आपण मुळातच हे ड्राय फीड वरती करतोय, बॅलन्स्ड फीड देतोय त्यांना। जर तुम्हाला व्यवस्थित खायला भेटलं तर तुमचा म्हणजे तुमच्या ह्याच्यात मेन म्हणजे पीकचा स्वतःचा घाम येत नाही।
घाम येत नसल्यामुळे त्याचा स्वतःचा काही वास नाही. त्याचा जो वास येतो त्याच्या शेणातून येतो. पण आपण त्यांना व्यवस्थित चांगलं खायला देतो, त्याच्यामुळे त्याच्या शेणातून पण वास येत नाही. बरं, म्हणजे जे फीड तुम्ही देता ते ड्राय फीड असतं. हॉटेल वेस्टेज आपण बिलकुल वापरत नाही. आणि सुरुवातीला काय अडचणी आल्या होत्या? सुरुवातीला सर ज्यावेळेस पीक फार्मिंग करायचं ठरवलं त्यावेळेस खूप ऑनलाईन सर्च केले, कुठं ट्रेनिंग आहेत का. महाराष्ट्रामध्ये कुठं ट्रेनिंग आपल्याला अवेलेबल नव्हती. लोकल एका फार्मवरती गेलो, त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेतली आणि लोकल ब्रीड आणलं. ब्रीड आणल्यानंतर तेच की आपण सुरुवातीला काय केलं, स्वतः फीड बनवायचो, कारण फीडच्या कंपन्या त्यावेळेस कुठं महाराष्ट्रामध्ये नव्हत्या. फीड मागवायचो पंजाबवरनं. सुरुवातीला स्वतःचं बनवायचा प्रयत्न केलं. स्वतःचं बनवल्यानंतर ज्यावेळेस सक्सेस भेटला नाही, मग कारण फीड फॉर्म्युलेशन पण व्यवस्थित नव्हतं आपल्याकडं. पंजाबवरून काही वेळेस फीड मागवले. कॉस्टिंग ते जायचं 40, 42, 45 रुपयापर्यंत. ट्रान्सपोर्ट कॉस्ट जास्त यायचा. आणि शेवटी माझ्याकडे जे ब्रीड होती लोकल ब्रीड, त्याचा परफॉर्मन्स त्या फीडवरती व्यवस्थित नव्हता. मग काय करायचं तर मग दोन गोष्टीवरती काम केलं. एक तर फीड आणि दुसरी ब्रीड. ब्रीड मी पंजाबवरनं एका ट्रस्टेड फार्मवरून आणला, जो की एक भरोसेमंद फार्म होता, तिथून आणला. फीड जे आहे नशीब चांगलं होतं ना, आपल्या इथं बारामती ॲग्रो सारख्या मोठ्या कंपनीनं पिगसाठी एक वेगळं सेगमेंट तयार केलं आणि पिग फीड ते तयार करतायत. आता आपण सध्या त्यांचंच फीड वापरतोय. आता हे टोटल ॲनिमल आहेत, त्यात नर किती, माद्या किती, पिल्लं किती, त्याचं जरा सांगा माहिती. सर आपल्याकडं इथं सध्या जे आहेत 100 माद्यांचं ब्रीडिंग फार्म आहे. 100 माद्यांसाठी आपल्याला 10 नर लागतात. ते 10 नरचं पुढं सेक्शन आहे. आणि ह्यांचं जे प्रोडक्शन होतं 1 महिन्यापर्यंतचे पिल्लं आपण इथं ठेवतो. 1 महिन्याचे पिल्लं च्या पुढे झाले, 2 महिन्याचे पिल्लं झाल्यानंतर ज्यावेळेस ग्रोअर स्टेजला येतात ते पिल्लं आपल्या फॅटनिंग फार्ममध्ये टाकतो. लवकरच त्याचा पण व्हिडिओ येईल. फॅटनिंग फार्ममध्ये आपल्या 2 फार्मची कॅपॅसिटी 1000 ॲनिमलची आहे. आता आपण जो सेक्शन आहे तो कुठल्या सेक्शन मध्ये आपण आता सध्या प्रेग्नेंट फिमेलच्या सेक्शन मध्ये आहोत. आता हा जो गॅलरी दिसतोय तुम्हाला, त्याच्या सरळ समोर नरांचं सेक्शन आहे, बोरचं सेक्शन आहे. दररोज आम्ही नरांची परेड घेतो ह्या माद्यांच्या सेक्शन मध्ये, सकाळी 8:30 वाजता आणि संध्याकाळी 4:30 वाजता. ज्या माद्या हिट वरती असतील ते डिटेक्ट करण्यासाठी. मग आता इथं सगळ्या एका कप्प्यामध्ये किती माद्या ठेवल्या जातात आणि कसं नियोजन असतं त्याचं? एका कप्प्यामध्ये साधारणतः हा जो आपला डायमेन्शन आहे 25x70चा शेड आहे. आणि हे मधले जे केबिन आहे ते 10x10चे केबिन आहेत. अच्छा, हे केबिन आपण ग्रुप केबिन का केले, कारण महाराष्ट्रामध्ये जस्टेशन केज एक कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये एक मादी एका केबिन मध्ये राहू शकते. 2x7चा गाळा असतो तो महाराष्ट्रामध्ये बॅन आहे. पेटावाल्यांनी, ॲनिमल वेलफेअरवाल्यांनी ते बंद केले. त्यामुळे आपल्याला हे ग्रुप केबिन मध्ये ठेवावं लागतं. ग्रुप केबिन मध्ये एका केबिन मध्ये आपण 5 ॲनिमल ठेवू शकतो. मोठ्या असल्या माद्या तर 3 ते 4 ॲनिमल आपण ठेवू शकतो. बरं, आता हा जो व्यवसाय तुम्ही केला, आता सगळा कधीपासून केला होता आणि आता एवढे ॲनिमल होण्यासाठी किती दिवस लागले? सर 2019 मध्ये सुरुवातीला मी 20 माद्यापासून सुरुवात केलं होतं. सुरुवातीलाच 2 नर आणि 20 माद्या. त्यानंतर ती ब्रीड मी चेंज केली आणि पंजाबवरनं 30 माद्या आणि 3 नर आणले. आणि मग त्याच्यातूनच आपल्याच माद्या मग आपण ठेवत गेलो. दरवेळेस 30 करून आपण आता जवळपास आपल्याकडे 100 माद्या आहेत स्वतःच्या. बरं, आणि आता 800 जे ॲनिमल आहेत ते काय काय आहेत नक्की? 800 या फार्मचे मी सांगतो तुम्हाला 100 माद्या आहेत, 10 नर आहेत. आणि त्या व्यतिरिक्त आपले काही ट्रेनिंग बोर आहेत जे की आपण AI साठी तयार करतो, आर्टिफिशियल इन्सॅमिनेशन साठी. त्याचे काही एक 6 बोर आहेत. आणि बाकी सगळे पिगलेट आहेत. ते पिगलेट आपले जवळपास 1.5 महिन्याचे 2 महिन्याच्या आसपासचे आहेत. ओके, म्हणजे बोर म्हणजे याला बुल जो असतो त्याला बोर म्हटलं जातं. बुल जो असतो त्याला बोर म्हणतात. बोर, हा. ओके. आता जो नवीन कोण व्यावसायिक आहे, ह्या व्यवसायाकडे उतरायचं त्याला इच्छा आहे आणि तो कोण करू शकतो हा व्यवसाय आणि कुणी केला पाहिजे? सर हा व्यवसाय कोणीही करू शकतो. कोणाचा म्हणजे हे क्रायटेरिया नाही. श्रीमंत पण करू शकतात, गरीब पण करू शकतात, कोणी पण करू शकतात. त्यांच्या कॅपॅसिटीवरती करू शकतात. हा जो आहे हा धंदा एक रोजगार देतो तुम्हाला. चांगला प्रकारे तुम्ही म्हणजे गाव खेड्यातून येताय, बाहेर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी येताय, फॅमिलीला सोडून येताय, तुमच्याकडे शेती आहे, सगळं आहे, पण तरी सुद्धा तुमच्याकडे अवेलेबिलिटी असताना तुम्ही पैसे कमवण्यासाठी सिटीमध्ये येताय. तुम्ही हा व्यवसाय गाव खेड्यामध्ये करू शकता, तुमच्या फॅमिलीच्या जवळ राहून करू शकता. बरोबर, पैसे कमवणारा हा धंदा आहे. पैसे देणारा, भरपूर पैसे देणारा हा धंदा आहे. आता जे कोण नवीन तरुण आहेत त्यांना करायचं असेल तर त्याचं ट्रेनिंग भेटत नाही, अशा बऱ्याच कमेंट असतात. तर तुम्ही ते आता चालूच केलेलं आहे, त्याच्याविषयी थोडी माहिती सांगा.
सर आता आपण काय केलंय, ब्रीड आपली झाली, आमचं प्रोडक्शन पण व्यवस्थित होतंय, आपले एक म्हणजे व्हायरल म्हणजे व्हिडिओ पण एक व्हायरल झाला. लोकांची कमेंट की बाबा तुम्ही ट्रेनिंग घ्या, कारण आम्हाला प्रशिक्षण द्या. आणि याच्यापूर्वी आम्ही 1.5 महिना फिलिपिन्समध्ये, थायलंडमध्ये 1 महिना तिकडे योग्य प्रशिक्षण घेऊन आलो. आणि आमच्या एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आम्ही ते सगळं टाकून एक कोर्स बनवलेला आहे. बेसिक कोर्स आहे तो, जो सुरुवातीला पीक फार्मिंग करणार आहे त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. हा 2 दिवसाचा कोर्स असतो. ह्याच्यामध्ये 50% प्रॅक्टिकल पोर्शन असतं आणि 50% थेरॉटिकल पोर्शन असतं. थेरॉटिकल जे पोर्शन असतं ते आपण क्लासरूम मध्ये घेतो, जे की जवळच आहे, आणि प्रॅक्टिकल आपण फार्मवरती घेतो. ऑन ग्राउंड जे काय काय अनुभव असतात ते तुम्ही सगळे इथे शिकवता. हो, भरपूर कोर्स सर ऑनलाईन पण अवेलेबल आहेत. पण मला सांगा, युट्यूबवरती किंवा मोबाईलवरती कोणी पीक फार्मिंग शिकू शकतं का? तुम्ही कोट्यानी पैसे लावणार, लाख म्हणजे भरपूर पैसे लावणार, आणि तुम्ही ऑनलाईन मोबाईलवरती युट्यूबवरून शिकणार, हे नाही. तुम्ही ऑन दी ग्राउंड मध्ये उतरा. हीट कसं डिटेक्ट केलं जातं, माद्या क्रॉस कशा करायच्या, माद्याचं कशा ओळखायच्या, ही प्रेग्नेंट आहेत का कशा, माद्यांची पूर्ण प्रोसेस कशी करायची, इंजेक्शन कसे द्यायचे, त्याच्यानंतर त्यांचं कास्टेशन कसं करायचं, टीथ कटिंग, जे लहान पिल्लांचे आपण दात कट करतो, दात कसं कट करायचे, शेपटी कशी कापायची, त्यांना इंजेक्शन कसे द्यायचे, त्यांना टॅगिंग कशी करायची कानाला, ते सगळ्या गोष्टी आपण इथं करतो. बरं सर, आता मला एक सांगा की याला सरकारी काय सपोर्ट भेटतो का योजना मार्फत, असा काय आहे का? NLMच्या 2 स्कीम आहेत आता सध्या. 2 स्कीम चालू आहेत त्या. एक 60 लाखाचं लोन भेटतं आणि एक 30 लाखाचं लोन भेटतं. 60 लाखाच्या लोन मध्ये 30 लाख रुपये गव्हर्नमेंट सबसिडी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 100 मादे आणि 10 नर सांभाळावे लागतात. आणि तुमचा स्वतःचा हिस्सा त्याच्यामध्ये 6 लाख रुपये म्हणजे 10% असतं इन्व्हेस्टमेंट. त्याच्यासाठी जागा, अर्धा एकर जागा लागते. आणि जर तुम्हाला 30 लाखाचं लोन पाहिजे असेल तर तुम्ही 50 माद्याचं करू शकता. 50 मादी प्लस 5 नर, त्याच्यासाठी तुम्हाला 20 ते 22 गुंठ्याची जागा लागते. त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता. शेड वगैरे नवीन बांधता? नवीन शेड बांधावं लागेल. ओपन जागेवरती लोन सँक्शन होतं, ते मग स्टेप बाय स्टेप तुम्हाला लोन भेटतं. आणि तुम्हाला त्यांना मोकळी जागा दाखवावी लागेल. ऑन दी ज्याचा फार्म कन्स्ट्रक्टेड आहे त्याच्यावरती फार्म भेटत नाही, लोन भेटत नाही. आता हे जे अॅनिमल्स आहेत जे तुम्ही सध्या पाहता, तर आजारी वगैरे पडतात का? आणि आजारी पडले तर त्याची काय काळजी घेता? सर, आपला जो आता पीक फार्मिंग आहे, जो आपण ड्रायफीडवरती करतोय, मुख्यतः ह्याच्यामध्ये आजार जे आहेत खूप कमी येतात. खूप कमी, जे नॉमिनल मायनर आजार काय येतो, त्याला हीट स्ट्रेस येतो, किंवा त्याला थंडी वाजते थंडीच्या दिवसामध्ये, त्याला निमोनिया होतो, ह्या सगळ्यांची औषधं आहेत. जवळपास 26 ते 27 प्रकारची औषधं आहेत. त्याची माहिती आपण ट्रेनिंगमध्ये देतो. बरं. आणि काय काय वेळेस म्हणतात की हे ॲनिमल एकदमच सगळे हे होतात, मग त्यासाठी काय करता? तसं काय होऊ शकतं का? आणि याच्यामध्ये येणारा तोटा काय असू शकतो? तोटा सर, ASF हा सगळ्यात मोठा आजार आहे. परंतु ड्रायफीडवरती केल्यानंतर 2 महिन्याला, 3 महिन्याला किंवा 1 महिन्याला एकदा गाडी तुमच्या फार्ममध्ये येते. ते पण तुम्ही गाडी पूर्ण डिसइन्फेक्ट केल्याशिवाय फार्ममध्ये घेत नाही. मग अशा वेळेस तुमच्या फार्ममध्ये रोगराई येण्याची संभावना कमी असते. वेस्टेजवरती काय होतं, आपली गाडी रोजचे वेस्टेज कलेक्ट करण्यासाठी जातं, तिथून वेस्टेज घेऊन येतात आणि ते कुठल्या कुठल्या हॉटेल्समधून आणतात. काही हॉटेल्समध्ये पोर्क म्हणजे पिगचं पण मीठ केलं जातं. मग त्याच्यामुळे आपले ॲनिमल तेच खाल्ल्यानंतर ते आजारी पडू शकतात. बरं. आता हे जे तुम्ही म्हणताय की फीडवर हे केलं तर हे आजारी जास्त पडत नाही किंवा त्यांना जास्त काय बाहेरचे रोग येत नाही, पण बेसिकली जे सुरुवात करतात त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे? बेसिकली ज्यांनी सुरुवात करताय ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला लोकेशन कुठलं निवडायचंय फार्मसाठी ते तुम्हाला माहीत पडेल. त्यानंतर तुम्हाला कुठल्या डायरेक्शनमध्ये, कुठल्या दिशा निवडणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर फार्मचा साईज काय असायला पाहिजे. प्रत्येक वयाच्या, प्रत्येक वजनाच्या जनावरांसाठी वेगळं केबिन लागतं. जसं की नरांसाठी वेगळं केबिन, वेगळं डायमेन्शनचं केबिन लागतं. त्यांची हाईट पण वेगळी असते याची, भिंतींची. त्याचबरोबर माद्यांसाठी वेगळं लागतं, ते पण आम्ही त्याच्यामध्ये सांगतो. सगळ्यात पहिलं प्रशिक्षण महत्वाचं आहे. त्याबरोबर जागा निवडायला पाहिजे, लोकवस्तीपासून लांब पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ब्रीडिंग. जे तुम्ही जनावर आणताय ते तुमच्या फार्ममध्ये पूर्ण लाईफ टाईममध्ये एकदाच येणार आहेत. त्यामुळे त्याची निवड करताना एखाद्या विश्वासू फार्मवरूनच घ्या. तुम्ही स्वतः त्या फार्मवरती जा, स्वतः बघून त्यांचा परफॉर्मन्स बघा, त्यांच्या माद्यांखाली पिल्लं किती आहेत ते बघा, त्यांची जात बघा, त्यांची साईज बघा, आणि मग तुम्ही माद्या घ्या. असे फार्म बरेच महाराष्ट्रात असतील, काय काय फार्म बंद पण पडले असतील. बंद पडण्याचे कारण तुमच्या मते का असतील आणि काय असतील? तुमचा फार्म कसं काय चालू आहे? सर, 2019 पासून फार्मिंग करतोय मी. तेव्हापासून पाहतोय
जे लोक आता वेस्ट जो आहे वेस्टवरती जे फार्म आहेत ना, ते लोक ॲक्च्युली एका सिलेंडरवरती बसलेत, गॅस सिलेंडरवरती. तो कधी ना कधी फुटणार आहे आणि ते फुटल्यानंतर त्यांचा फार्म पूर्ण ब्लास्ट होणारच आहे. कारण ते वेस्टेज म्हणजे काय, एक रोगराई घेऊन येण्याचं एक हे माध्यम आहे. फीड वरती केलं जर लॉन्ग टर्म मध्ये आपको लंबी रेस का घोडा होना है तर आपको फीड वरतीच करावं लागेल. हे लंबी रेस का घोडा म्हणतात ना, ते कन्सेप्ट आहे. आणि तुम्हाला तात्पुरतं करायचं काहीतरी, आता सध्या माझे पैसे वाचतात ना, मी कमवतोय ना, ते करायचे तर वेस्टेज वरती करा. एक दिवस तुमचा फार्म ते बंद होणारच आहे. बरं, आता वेस्टेजवर हा फार्म न करता आपण ह्याच्यावर केला, फोडवर केला, किंवा तुम्ही जे बारामती ॲग्रो जो सांगताय, तर त्या ॲनिमलमध्ये आणि ह्या ॲनिमलमध्ये काय फरक असतो? विक्रीमध्ये काय फरक पडतो का? सर, विक्रीमध्ये खूप फरक आहे. जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघचाल, ॲनिमलचे जे कलर आहे, ॲनिमलचे जे कलर आहे, स्किनची कलर आहे, त्यांचे केस, त्याचबरोबर इंटरनल त्यांच्या जे मीठ असतं, मीठची क्वालिटी असते, त्याच्यामध्ये सुद्धा फरक असतं. त्यांच्या मटणाच्या क्वालिटीमध्ये फरक असतो. मटणाच्या क्वालिटीमध्ये फरक असल्यामुळं हा जो माल आहे हा प्रोसेसिंग युनिट्सला जातो. प्रोसेसिंग युनिट्स म्हणजे काय, वेगवेगळे बाय प्रोडक्ट्स बनतात ह्याचे. हॅम बनतं, सॉसेज बनतं, पेपरोनी बनतं, वेगवेगळे बाय प्रोडक्ट्स बनतात. ते लोक काय कोणाला देतात, जे 5 स्टार हॉटेल आहेत ना त्यांना देतात. आणि वेस्टेजवाले ॲनिमल काय करतात, कटिंगला जातो, कटिंग करतात आणि किलोच्या भावाने ते विकतात. त्यामुळे त्याचा रेट वेगळा असतो, ह्याचा रेट वेगळा असतो. ओके, आता कटिंग आणि ब्रीडिंग ह्यामध्ये काय काय डिफरन्स आणि ते थोडी माहिती सांगा. सर, ब्रीडिंग म्हणजे काय, ऍक्च्युली तुम्ही ब्रीडिंग करताय म्हणजे त्यांच्यापासून पिल्ले घेताय, पिल्लांना तुम्ही मोठं करताय आणि पिल्लं मोठे झाल्यानंतर 100 किलो झाल्यानंतर विकताय. ह्याला आपण म्हणतो ब्रीडिंग, सॉ टू फिनिशर ऑपरेशन, म्हणजे ब्रीडिंग. ब्रीडिंग करणं आणि फिनिश करून विकणं. एक दुसरा प्रकार आहे, तुम्ही डायरेक्टली मार्केटमधून पिल्लं आणता, त्यांना मोठे करता आणि विकता, हे फिनिशर ऑपरेशन. ओके, पीक फार्मिंग तसे 5 प्रकारे केलं जातं. तुम्ही माद्या आणून पिल्लं डायरेक्टली विकू शकता, किंवा तुम्ही माद्या आणून पिल्लं घेऊन त्यांच्यापासून पिल्लं मोठे करून विकू शकता. तिसरं ऑप्शन, तुम्ही डायरेक्ट पिल्लं आणून त्यांना मोठे करून विकू शकता. चौथं ऑप्शन, तुमच्यापासली माद्या जे आहेत त्यांच्यापासून पिल्लं घेऊन त्यांना ब्रीडिंगसाठी तयार करून त्यांना विकू शकता. आणि 5वं AI आहे. AI म्हणजे काय, तुमचं जो सीमन तयार होणार आहे तो सीमन तुम्ही वेगवेगळ्या फार्मरला भेटून तुमचा चांगल्या क्वालिटीचा स्पर्म तुम्ही विकू शकता त्यांना. त्याच्यासाठी तुम्हाला एक सेटअप लागतो, 10 नर लागतील वेगवेगळ्या जातीचे, चांगल्या जातीचे, आणि एक तुम्हाला हे लागेल, लॅब लागेल. बरोबर, तुम्ही ते पण करू शकता. स्वतःच्या फार्ममध्ये स्वतःच्या बुलचं आपण सीमन तयार करू शकतो, ते विकू शकतो. हो, साधारणपणे 30 माद्या आणि त्याला 3 नर तुम्ही म्हणताय. हो, तर ते केले एखाद्या ह्याने, तर व्यावसायिकाने, तर त्याला किती उत्पन्न भेटू शकतो? आमचा हा रेशिओ आहे की एका माणसाला जर म्हणजे एका मादीमागं 80 ते 1 लाख रुपयापर्यंत नेट प्रॉफिट होतो ह्याच्यामध्ये. फीडवरती जरी केले तर आपण धरतो काय, 30% जरी धरले आणि आज आपण 160 रुपये 150 रुपये जरी रेट धरला ना, वेस्टेजवर 150 रुपयांनी तर विकला जातोय. फीडवरचा सोडून द्या, फीडवरती 200-210 ने विकतो आपण. पण वेस्टेजचा रेट जरी धरला ना तरी सुद्धा त्याला पर ॲनिमल 80,000पासून ते 1 लाखापर्यंत नेट प्रॉफिट होतं. ते कॅल्क्युलेशन वगैरे आहे, ते बिझनेस मॅनेजमेंट एक आपला पूर्ण चॅप्टर आहे, ते ट्रेनिंगमध्ये आपण शिकवतो लोकांना. साधारणपणे मी त्यातून महिन्याला किती कमवू शकेल किंवा वार्षिक किती उत्पन्न भेटेल? वार्षिक जर तुम्ही 10 माद्या घेतल्या आणि 10 माद्यापासून करताय तर वार्षिक तुम्ही 8 लाखापासून ते 10 लाखापर्यंत कमवू शकता त्याच्यामध्ये. ओके, पण सगळ्यात महत्त्वाचा ह्या फार्ममध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो की वर्करचा, तर तो कसा सॉल्व्ह करता येईल? सर, सध्या आम्हाला म्हणजे आमच्याकडून जे लोक ट्रेनिंग घेऊन फार्म करतायत त्यांची पण हीच मागणी आहे की वर्करचं खूप मोठं हे. तर तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे लोकांना सांगू इच्छितो की जे लोक समजा ऊसतोडीला जात आहेत किंवा जे गावाकडे काहीतरी छोटं मोठं काम करतायत, त्यांच्यासाठी आम्ही एक ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज करतोय. ते ट्रेनिंग आम्ही देणार त्या लोकांना आणि त्यांना योग्य ठिकाणी योग्य फार्मवरती चांगल्या पगाराच्या नोकरीवरती आम्ही लावणार. ट्रेनिंग 2 प्रकारची असेल. एक बेसिक ट्रेनिंग असेल जे की फार्म केअरटेकरला असेल, फार्ममध्ये आत काम करणारा, आणि एक फार्म मॅनेजरसाठी ट्रेनिंग असेल. फार्म मॅनेजमेंटसाठी जे ट्रेनिंग असेल ते मोठ्या फार्ममध्ये लागतं आणि त्यांना चांगल्या पगाराची नोकरी लागते. ओके, तर कोणाला जर नोकरी करायची म्हणजे यांच्याकडून काम पाहिजे असेल आणि शिकायचं असेल तर ते तुम्ही प्रोव्हाइड करताय? हो, 100% बेस्ट हा तुम्ही ऑप्शन आहे की, कारण जो फार्मर आहे, जो करणारा व्यावसायिक आहे, त्याला पण त्याचा पण फायदा होईल की त्याला, कारण वर्कर नाही भेटणार, ते तुमच्याकडून तुम्ही ते देऊ शकाल. आम्ही आमच्या फार्मवरती त्यांना प्रशिक्षण देणार, आम्ही आमच्या फार्मवरती त्यांना गाईड करणार, आम्ही त्यांना एक सर्टिफिकेट देणार आणि आम्ही त्यांना एक व्यवस्थित ठिकाणी आमची गॅरंटी देईल. आम्ही चांगल्या ठिकाणी त्यांना एका फार्मवरती कामाला पण लावणार, ही आमची गॅरंटी आहे. बरं, आता तुमच्या ह्याच्यात किती वर्कर आहेत टोटल? आता सध्या सर इथं आपल्या ह्या फार्मची पूर्ण देखभाल एक वर्कर करतो आणि त्याच्यासोबत एक फार्म मॅनेजर असतो जो की रेकॉर्ड ठेवण्यासाठी असतो. एक वर्कर हे 3 फार्म सांभाळतो. हे ब्रीडिंग स्टॉक आपला.
आणि आता तुम्ही एवढं सगळं फार्म केलेलं आहे, तर टोटल किती इन्व्हेस्टमेंट झाली असेल आतापर्यंत? आता हा जो आपला स्ट्रक्चर आहे त्याला 6-6.5 लाख रुपये खर्च आलेला आहे टोटल. 5 लाखापासून ते 6 लाखाच्या आसपास याला खर्च आलेला आहे. पलीकडचा जो स्ट्रक्चर आहे त्याला 2 लाखच्या आसपास खर्च आलेला आहे. त्याच्या मागचा 3 लाख रुपये खर्च आहे. जवळपास ऑलमोस्ट जे कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे आपलं एक 40 ते 45 लाखाच्या आसपास आलेलं आहे. A to Z फार्म, A to Z टोटली मधले ग्रिल्स वगैरे, फीडर वगैरे, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी. 40 ते 50 लाख. हा. आणि ह्यामध्ये जे ॲनिमल्स आहेत त्याचे काय प्राइसिंग दर, टोटल किती इन्व्हेस्टमेंटचा फार्म आहे तुमचा? जवळपास हे पूर्ण बघायला गेलं, या फार्मची जर कॉस्टिंग काढायला गेलं तर जवळपास 1.5 कोटीच्या आसपास इथं इन्व्हेस्टमेंट आहे आपली. 1.5 कोटी. बरं, तेवढं प्रॉफिट भेटतं का? हो, प्रॉफिट भेटतं सर. ओके. तर आता तुम्हाला जे आपले व्ह्युअर्स बघतायत, तुमच्या प्रशिक्षणाविषयी त्यांना थोडी माहिती द्या की ते कधी असतं आणि नक्की काय काय त्यातून तुम्ही त्यांना शिकवलं जातं? प्रशिक्षणाची तारीख काही फिक्स नाहीये, पण प्रत्येकी आम्ही शनिवार आणि रविवार बघून आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये 20 तारखेच्या आसपास ह्या रेंजमध्येच आम्ही करतो. आता आज पण ट्रेनिंग चालू आहे, पुढच्या वेळेस पण माझ्या मते 23 किंवा 24 तारखेला असेल. त्याच्यासाठी तुम्ही कॉल करा, नंबर तुम्हाला भेटेल. मेन गोष्ट काय याच्यामध्ये प्रशिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर फीडवरती करताय, लोकांचा प्रश्न असतो, कॉमन प्रश्न, फीडवरती परवडत नाही. जुने फार्मर म्हणतात फीडवरती का परवडत नाही साहेब? जर तुमच्याकडं हे प्रोडक्टिव्ह माद्या असल्या, तुमच्याकडं व्यवस्थित जर लाईन असेल, तुमच्या 100च्या 100 माद्यां तुम्हाला भरोसा आहे की हे माद्या व्यवस्थित पिल्लं देत आहेत, तर जर तुम्ही समजा एखादी मादी तुमच्याकडे 10 माद्या जाईल, ते पिल्लं कमी देत आहेत किंवा प्रोडक्टिव्ह नाही आहेत, तर ते 10 माद्या काढा, तुमच्या स्टॉकमधल्या 10 नवीन माद्या ऍड करा. त्यावेळेस तुम्ही प्रॉफिटेबल राहता. बरोबर. पण तुमच्याकडे फीडवरती करताय आणि ब्रीड व्यवस्थित नाही, तर मग तिथं फरक पडतो. कारण टॉप क्वालिटीचा माल असेल तर त्याला विक्रीला पण टॉप क्वालिटीचा पैसा मिळतो. जेनेटिक्स सगळ्यात महत्वाचं आहे. माणसांमध्ये पण आहे, ह्युमन्स मध्ये पण आहे आणि ॲनिमल्स मध्ये पण आहे. वेगळे वेल इम्प्रूव्ड जेनेटिक्स जर असले, चांगल्या जेनेटिक्सचे जर आपल्याकडे ॲनिमल असले, तर ते चांगलं फीड खाऊन व्यवस्थित ग्रोथ होईल, व्यवस्थित पिल्लं देतील आणि आपण प्रॉफिटेबल राहू. साधारणपणे आता एवढं तुम्हाला सक्सेस भेटलं, त्याचं कसं काय, म्हणजे त्याचं काय रिझन काय? सर, योग्य प्रशिक्षण सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे योग्य प्रशिक्षण. मी प्रशिक्षणासाठी आपल्या देशभरामध्ये सर्व स्टेटमध्ये फिरलोय. मी कोइंबतूर, सेलममध्ये गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट आहे, तिथं भेट दिला. केरलामध्ये गेलो, केरळ साईडला तिकडची पीक फार्मिंग बघितली. पंजाब, हरियाणा, राजस्थान, मेघालय, आसाम, सर्वत्र आपल्या इंडियामध्ये सगळीकडे बघितलं. त्यानंतर मी इंटरनॅशनल लेवलचं ट्रेनिंग घेतलंय, जो की फिलिपिन्सला असतो, ITCPH म्हणून. तिथून प्रशिक्षण घेतल्यानंतर माझा एवढा कॉन्फिडन्स वाढला पीक फार्मिंगमध्ये, मी काहीही करू शकतो. तर चांगलं वाटतं. आता सध्या आपण जे करतो त्याच्यातून आपल्याला 2 पैसे भेटत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या समाजाने आपल्याला दिलंय त्यांना आपण आता काहीतरी परतफेड करतोय, ह्याची पण म्हणजे थोडीशी प्रती आहे, त्यामुळे चांगलं वाटतंय थोडंसं. बरं, आता हा व्यवसाय तुम्ही एकंदरीत आता सक्सेस पूर्णपणे केलेलाच आहे. ज्यांना कोणाला करायचं त्याने तुम्ही आता प्रशिक्षण पण तुमचं देत आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हा व्यवसाय खरंच चालू शकतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं की याचं विक्रीचं मार्केटिंग कसं केलं पाहिजे? सर, महाराष्ट्र अशी जागा आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास टेम्परेचर जे खूप कमी होत नाही, खूप जास्त होत नाही. मॉडरेट टेम्परेचर असतं, मध्यम टेम्परेचर असतं. जिथं हे मीठ खाल्लं जातं नॉर्थ ईस्ट, पण तिथं पीक फार्मिंग होत नाही. नॉर्थ ईस्टमध्ये फक्त आसाम जे आहे ना, आसाममध्ये पीक फार्मिंग मोठ्या प्रमाणात, म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जास्त पीक फार्मिंग तिथंच होती. आसाम जर सोडला तर 7 सिस्टर्समध्ये बाकी कुठंच टेम्परेचरमुळे पीक फार्मिंग होत नाही. तर आपल्याकडं ते मार्केट आहे. त्या मार्केट बरोबर हे जे आपले ड्रायफीडवरचे ॲनिमल आहेत, प्रोसेसिंग युनिट मुंबईमध्ये, गोव्यामध्ये, बँगलोरमध्ये किंवा दिल्लीमध्ये जे प्रोसेसिंग युनिट आहेत, त्यांना आपण हे ड्रायफीडवरचे ॲनिमल सेल करू शकतो. त्याचबरोबर आपण नॉर्थ ईस्टला पण देऊ शकतो. मार्केटिंग ऑलरेडी आहे, मार्केट भरपूर आहे सर. तुम्ही जर फक्त तुमच्याकडे क्वालिटी प्रोडक्ट पाहिजे, तुमच्याकडे हे जे प्रोडक्ट आहे, सध्याचं जे आपला माल आहे जो ड्रायफीडवरती करतोय आणि जे आपलं सध्या जेनेटिक्स आहे, ते एक्सपोर्ट क्वालिटीचं आहे. हे तुम्ही छाती ठोकून म्हणू शकता की मी बाहेर सुद्धा पाठवू शकतो. कुठल्याही टेस्टमध्ये पास होणारं आहे. बरोबर. मीट टेस्ट कुठलंही होऊ द्या, ह्याच्यामध्ये हे पास होईल 100%. ओके. तर शेवटचा काय सल्ला सांगाल? शेवटचा सल्ला हेच सांगतो, जे लोक म्हणजे रोजगार नाहीये म्हणून म्हणजे बसलेत, त्यांच्यासाठी हे चांगली संधी आहे. तुम्ही काहीतरी करताय ना, विचार करताय रोजगार करण्याचं, तर हे संधी आहे. सध्या हे खूप अर्ली स्टेजमध्ये आहे, सुरुवात आहे हे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे ह्या प्रवाहामध्ये हात धरून घ्या, ह्या प्रवाहामध्ये तुम्ही या आणि पीक फार्मिंगच्या सोबत करा. पीक फार्मिंगमध्ये भरपूर प्रॉफिट आहे.
तुम्ही विचार करू शकत नाही तिथवर हा बिझनेस तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. ओके. फक्त योग्य प्रशिक्षण महत्त्वाचं आहे याच्यासाठी. आता तुम्ही नुसतं प्रशिक्षणच देता की परत पण सपोर्ट करता? कारण काय काय वेळेस प्रशिक्षण एकदा घेतलं ना परत रिस्पॉन्स देत नाहीत. सर आमचं असं आहे, काही लोक प्रशिक्षणाच्या वेळेस ग्रुप तयार करतात, प्रशिक्षण देतात आणि त्या ग्रुपमधून बाहेर पडतात, व्हॉट्सअप ग्रुप. माझं तसं नाही आहे. मी जे ग्रुप आता क्रिएट करतोय, तयार करतोय, माझं लक्ष आहे की आपण 1,500-2,000 फार्मरचं एक मोठा ग्रुप करायचा आणि त्याच्यामध्ये आपण राहायचं. आणि कधी पण जे माझ्याशी जुडलेले आहेत तुम्ही त्यांच्याशी विचारा, कधी पण त्यांचा काही छोटा मिनिमम टू मिनिमम काही प्रॉब्लेम असेल, कुठली मादी खात नसेल, कुठलं काही पिगलेटचं प्रॉब्लेम, आम्ही त्यांना इनिशियली रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही रिस्पॉन्ड करतो त्यांना. बरोबर. सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आम्ही त्यांना रिस्पॉन्ड करतो. त्याचबरोबर ज्या लोकांना मोठ्या बल्क लेवलवरती फार्मिंग करायची, म्हणजे 50 माद्यांच्या पुढे फार्मिंग करायचे, तर त्या लोकांसाठी आमची पूर्ण टीम आहे. आम्ही फार्म सेटअप करतो. पूर्ण फार्म सेटअपसाठी तुम्हाला पूर्ण मोकळ्या जागा आमच्या हातामध्ये द्या, तुम्हाला पूर्ण फार्म कन्स्ट्रक्शन करून आम्ही देऊ. त्याचबरोबर तुमच्या फार्ममध्ये इक्विपमेंट जे लागणार आहेत, फीडर, निप्पल वगैरे सगळे गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करून देऊ तुम्हाला. आणि तुम्हाला तुमच्या फार्मची चावी तुमच्या हातामध्ये देऊ. म्हणजे पूर्ण तुम्हाला काहीच करायची गरज नाही, A to Z सगळ्या गोष्टी आम्ही करू. त्याच्यासाठी आमची पूर्ण टीम आहे. आम्ही त्याच्यासाठी एफर्ट करू. तुम्हाला म्हणजे जास्त डोकं लावायची गरज पडणार नाही त्याच्यामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. सर, तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. तुमचा व्यवसाय असाच पुढे वाढत राहो यासाठी ग्रेट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.